धिक्कार हो, कामगार एकजुटीचा धिक्कार हो, कामगार एकजुटीचा धिक्कार हो। अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आले असताना सुद्धा चालू कारखाना बंद ठेवण्यात आल्याने येथील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। गेल्या अनेक महिन्यांचा पगार न मिळाल्याने कारखान्यात कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत आक्रमक पवित्रा घेतला असून आपल्याला न्याय मिळावा व थकीत पगार मिळावा या मागणीसाठी 2 दिवसापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू ठेवले आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असा पवित्रा कर्मचारी वर्गाने घेतला आहे। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात असलेला कारखाना सध्या राम भरोसेवर चालू असून सुरक्षेचा एकही कर्मचारी कामावर हजर न राहता थकीत पगारामुळे धरणे आंदोलनात सहभागी झाला आहे। महाराष्ट्राचे कृषी मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी कारखाना प्रशासनास तात्काळ आदेश देऊन कारखाना कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात यावा अशी मागणी धरणे आंदोलनातून कर्मचाऱ्यांनी केली आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। प्रशासनाचा धिक्कार हो, व्यंकटेश्वरा प्रशासनाचा धिक्कार हो, कामगार एकजुटीचा धिक्कार हो, कामगार एकजुटीचा धिक्कार हो। पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय, प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय। कामगार एकजुटीचा धिक्कार हो, कामगार एकजुटीचा धिक्कार हो, व्यंकटेश्वर प्रशासनाचा धिक्कार हो, व्यंकटेश्वर प्रशासनाचा धिक्कार हो। अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना हस्तांतरित भाडेतत्वावर व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेडचे आम्ही एक कामगार आहोत आणि अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून आम्ही ते बसलेलं असताना व्यंकटेश्वराचे जे CEO जंगम साहेब आहेत हे कुठल्याही पद्धतीत आमच्याशी चर्चा करायला तयार नाहीत आणि आम्हाला एक कामगाराला असं वाटलं होतं की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय धनंजय मुंडेजी साहेब हे आपल्या राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि आपल्याला एक कुठंतरी एक आनंदाचे दिवस बघायला भेटतील, पण तसं न होता हा कारखाना एक चालू स्थितीत असताना सुद्धा या व्यंकटेश्वरा प्रशासनानं हा कारखाना बंद ठेवून या शेकडो कर्मचाऱ्यावर कामगारावर एक उपासमारीची वेळ आलेली आहे आणि हे सर्व कर्मचारी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून इथं काही दिवसापूर्वी कलेक्टर ऑफिस समोर बसले होते। त्यानंतर आजही उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई समोर कार्यालयाच्या समोर बसलेले आहेत आणि याची दखल हे व्यंकटेश्वरा प्रशासन जे आहे ही घ्यायला तयार नाही आणि आज हा कारखाना बंद ठेवल्याच्या नंतर एका आजूबाजूच्या परिसरातील आणि शेतकरी असतील, ऊस वाहतूक ठेकेदार असतील आणि इथे हा बसलेला जो कर्मचारी वर्ग आहे यांच्यावर अत्यंत एक उपासमारीची वेळ आलेली आहे। या कर्मचाऱ्यासमोर व्यंकटेश्वरा प्रशासनानं त्यांच्या मुलाबाळांची शिक्षणाची जी अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी हा कर्मचारी असमर्थ आहे आणि या व्यंकटेश्वरा प्रशासनानं 21 जुलैपासूनचा जे प्रॉव्हिडंट फंड असतो जो की आम्ही रिटायर झाल्यानंतर आमच्या कामाला येतो, आमचं वय झाल्याच्यानंतर तोही या प्रशासनानं अद्यापर्यंत भरलेला नाही आणि एक चालू 5 महिन्याचा पगार हा या प्रशासनानं थकवलेला आहे। 2 वर्षातील 7 महिन्याचा जो जादा कामाचा जो पगार असतो, जो मोबदला असतो, हक्काचा मोबदला असतो, तो पण या प्रशासनानं 2 वर्षात आज अद्यापर्यंत मिळालेला नाही आणि व्यंकटेश्वरा प्रशासनाचा धिक्कार हो, व्यंकटेश्वरा प्रशासनाचा धिक्कार हो, कामगार एकजुटीचा धिक्कार हो, कामगार एकजुटीचा धिक्कार हो। सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर व्यंकटेश्वरा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिलेला आहे, तरी ही कंपनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबाकडे आहे। आम्हाला असं वाटलं होतं की आपल्या जिल्ह्याचे उगवतं सूर्य धनंजय मुंडे साहेब हे आमचं भलं करतील काहीतरी, पण उगवायच्या आधीच मावळून गेलं। ह्या कर्मचारी सगळे आम्ही आज उपासमारीची वेळ आली, कारखाना बंद ठेवून
कारखाना एकदम अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून कष्ट केलं. त्या कष्टाला आज फळ आलं नाही. आजूबाजूचा शेतकरी कारखान्याच्या आशेवर बसला होता, पण दुसऱ्या कारखान्याला ऊस द्यावा लागला. कारण की गतवर्षी सगळ्या साखर कारखान्यांनी इतका मोठा भाव दिला आणि ह्या कारखान्याने फक्त कमी भाव दिल्यामुळं कारखाना आज बंद स्थिती. आज कमीत कमी हजारो शेतकरी कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अद्याप 5 महिन्याचा पगार दिला नाही. कसले कर्मचारी आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई इथे बसलेले आहेत, तरी आमच्याकडं कुणी बघाय सुद्धा येईना आणि विचाराय सुद्धा तयार नाही. कारखान्याचे सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे, तरी कुणी त्याला विचाराय सुद्धा येईना झालं आहे. भांड्याची कसलीही रक्कम भरलेली नाही. 2012 पासून आजपर्यंत तगायत. आज आमच्यावर उपासमारीची वेळ. लेकरं बाळांनी काय करायचं आहे? शिक्षणाचे इतके मोठे पैसे भरावे लागतात, तरी बी आमच्याकडं कुणी बघाय सुद्धा नाही. हां, 5 महिन्याचे पगार, काही कर्मचाऱ्याच्या मुलीचे लग्न आहेत, काही अशा गोष्टी बऱ्याच आहेत. तरी पण किती दिवस चालणार आहे आपलं आता आंदोलन? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आम्ही असंच चालू ठेवणार.